तुम्ही होम लोन घ्यायला जाताय आणि बँक सांगते इन्शुरन्स घ्या, पण खरंच इन्शुरन्स घ्यावंच लागतं का? बघा, सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. RBI आणि IRDA यांच्या नियमानुसार होम लोन साठी इन्शुरन्स घेणं कंपल्सरी नाही. म्हणजे तुम्ही इन्शुरन्स न घेताही लोन घेऊ शकता. पण बँक काय इन्सिस्ट करते? कारण सिंपल आहे, त्यांना त्यांचा रिस्क कमी करायचा असतो. जर बॉरोवरला काही झालं तर लोन कोण भरणार? म्हणून ते इन्शुरन्स सजेस्ट करतात. आता फायदे बघा, जर इन्शुरन्स घेतला असेल आणि काही अनफॉर्च्युनेट झालं तर इन्शुरन्स कंपनी लोन भरते. तुमच्या फॅमिलीवर EMI चा ताण येत नाही, म्हणजे तुमच्या फॅमिलीसाठी सेफ्टी नेट तयार होतं. पण आता इम्पॉर्टंट पार्ट, EMI चं गणित समजून घ्या. समजा तुम्ही 20 लाखाचं लोन घेतलं आणि इन्शुरन्स प्रीमियम 70 ते 80 हजार आहे. जर तुम्ही तो लोन अमाऊंट मध्ये ऍड केला तर तुमचं लोन लगेच वाढतं आणि EMI पण वाढतं. म्हणजे छोटासा प्रीमियम लॉंग टर्म मध्ये जास्त पैसे भरायला लावू शकतो. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, बँक तुम्हाला फोर्स करू शकत नाही. तुम्ही तुमच्या चॉईसने इन्शुरन्स घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालतं. तर सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं, इन्शुरन्स कंपल्सरी नाही, पण स्मार्ट डिसिजन असू शकतो. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर घ्या, EMI कमी ठेवायचे असेल तर स्किप करा. पण डिसिजन घेण्याआधी फुल माहिती घ्या आणि मगच साइन करा. धन्यवाद.